चला, दोन शब्द बोलण्याचा मौका मिळाल्याबद्दल या माऊलींच्या सोबतीने मी दोन शब्द व्यक्त करत आहे. तरी माऊलींचे विचार हे खूप पॉझिटिव्ह विचार आहेत. ती एक आमच्यासाठी एक एनर्जी, एक मानसिक शक्ती तयार करतात आणि त्यातूनच आम्ही एक फिजिकल मोटिवेट होतो. तरी थोडक्यात सांगायचं गेलं तर कसं आहे माहिती आहे का, सर्व माणसांना, सर्व जे समाजात सगळ्या व्यक्तींना प्रॉब्लेम आहे, पण त्यांना समजत नाही की खरा प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी मार्ग कुठला, आई शाबास क्या बात आणि मानसिक शांती काय आहे हे सगळ्यांना समजण्यासाठी सगळ्यांनी त्या गोष्टीचं हे केलं पाहिजे. एका वाक्यात सांगतो मी, एका वाक्यात अभंगामध्ये एकच सांगितलं, नको नको मना गुंतू माया जळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे माझ्या आयुष्यातलं समजलेलं सगळ्यात दोन ओळीचं गर्भज्ञान आहे. नको नको मना, माझ्या मनाला सांगायचं आपण की मना तू कशातच गुंतू नको, आणि तो म्हणजे कुठं माया जळी. मग माया ही अनेक प्रकारची असते, धनाची असते, शरीराची असते, देहाची असते, विचाराची असते, वासनेची असते, संपत्तीची असते, आस्थेची असते, अनेक प्रकारच्या माया. तर कशातच गुंतायचं नाही. नको नको मना गुंतू माया जळी, मनाला कुठल्याही मायेत गुंतवायचं नाही. आणि जर तो गुंतला तर लक्षात घ्या, काळ आला जवळी ग्रासावया. तो काळ टपलेला आहे. जो काळ आहे ना, विध्वंस करणारा काळ, तो टपलेला आहे. समजा तुम्हाला एखाद्या विचाराने ग्रासलंय आणि तुमचं मन बेचैन आहे, तर काळ बोलतो हा ह्यो मला गिराईक चांगला आहे, आणि ह्याला आपण 8 दिवस तरी सोडायचं नाही. मग तो काय करतो, तुमच्या मनात काळ आहे ना, काळ बाळसं घेतो. बाळसं म्हणजे गुबगुबीत होतो, तुमचं खाऊन पिऊन, रक्त पिऊन, टेन्शन घेऊन सगळं. त्यामुळं कशाची चिंता, मी खरं सांगतो पांडुरंगा माझ्या, मी कशाची चिंता करत नाही. कारण का सांगू का, ह्याला दुसरा प्रमाण आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. जर त्या पांडुरंगाच्या परमेश्वराला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, तर आपण का काळजी करतोय, कशासाठी? चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविन. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही बोलताय, तुम्ही तर माझ्या तोंडाने बोलतो, पण ह्याला वाचा भगवंताची आहे ना. नाहीतर त्यामध्ये एकच सांगितलंय की भगवंतानं सांगितलंय की तू तुझ्या पद्धतीने चाल, मी माझ्या पद्धतीनं तुला चालेल. तसंच आहे ना? नाही. मग कसं आहे माहितीये का, तुम्ही कसं विश्लेषण? नाही मी सांगतो. विषय कसा आहे की आपण करत राहायचं, पण त्याला आहे ना, हे असंच का झालं, हे तसंच का. आज मला सांगा, तुम्ही ठरवून थांबला का? नाही. आज तुमचा योग लिहिलेला होता, ह्या लेखणीमध्ये तुमचं अक्षर आज नोंद केली होती. तुका म्हणे होता ठेवा. तुमच्या आयुष्यातला आज 15 फेब्रुवारीचा दिवस हा इथले तिथं तय केला होता, आणि त्याप्रमाणे तुम्ही बरोबर आला आणि ते लिहून घेतलं न सांगता. म्हणजे हा सगळा ठेवा आहे. फक्त कसं आहे, मोठं पुण्याचं काम आहे. हा ते नाही जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. हे तुमचं धन उत्तम व्यवहारातलं आहे. आता हा खरंच आहे ना, आता माझ्या चांगली भावना मनात तयार केली, ती मुळात केलेलीच आहे ना. ते सगळं ठरलेलं असतं. ते ज्या दिवशी दिसतं तेव्हा ते उलगडतं. आज तुमचा आमचा संवाद हा आकस्मित नाहीये. हा आजच्या तुमच्या जिंदगीतला म्हणजे जिवंतपणातला आणि माझ्या जिवंतपणातला आजचा हा संवाद निश्चित ठरवलेला आहे. त्यामुळं चाले हे शरीर कोणाची आहे सत्ता. त्यात कसं आहे माहिती का, मी खूप भाग्यवान आहे. अरे माय बाप्पा, पॉझिटिव्ह एनर्जी देणारे माणसं माझ्या साथीला लाभलेलं आहे. नाही तुम्ही ते स्वीकारताय. बघा, एक लक्षात घ्या, मी समजा रस्त्यानं सांगत बसलो, आता मी वर्गात शिकवतो, पण खरोखर त्यातले सगळेच डॉक्टर, सगळेच वकील नाही होत. त्याच्यात कौशल्य असावं लागतं. तुमच्यामध्ये ते स्किल आहे. नाही खरंच आहे. माझ्या सहवासानं तुम्हाला छान वाटतं, हा मी म्हणेल एक 10% ठीक आहे, पण 90% तुमच्यामध्ये तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्हाला चांगलं कळलं. चला जेवायला बोलवलं. चला माऊली. रामकृष्ण.